यांची मॅचच्या विजयानंतर एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय संतोष गोसावी यांना. 3 धावांनंतर ऑन स्ट्राइक बॅट्समन सिद्धेश. पुन्हा एकदा टोवलेला एज लागली परंतु कॅच चा प्रयत्न होता सत्तार यांच्यासाठी परंतु झेल काय त्यांनी घेतलेली नाहीये. एक षटक आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त एकच धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2-1-1-2 एक षटक 1 रन आणि 2 गडी बाद. आपल्या संघासाठी दुसरं आणि स्वतःसाठी पुण्यात आहे प्रवीणेश. सामना करतील एक्सपिरियन्स खेळाडू 45 संतोष गोसावी. तो लावलेला आणि एक्सपिरियन्सचा पुरेपूर वापर करून चौका. उपस्थिती ही खूप इम्पॉर्टंट आहे संतोष गोसावी यांची. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू खालून मारला आणि रनआउटचा अपील होता परंतु नॉट आउट. दोन बॉल 6 धावा. ऑन स्ट्राइक बॅट्समन सिद्धेश. सामना करतील प्रवीणेश याचा. स्लोअर चेंडू बॅकफुटवर देऊन खेळला साईडला ड्राईव्ह केला आणि एक धाव नक्कीच यश मिळालंय सिद्धेश याला. स्वतःचा विकेट वाचवणं हे खूप गरजेचं आहे स्वतःच्या संघासाठी. स्लोअर चेंडू ड्राईव्ह केला स्मिथ पाले. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यामध्ये यश. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. स्लोअर चेंडू ड्राईव्ह करून मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव. पंच 5 चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा. सुंदर 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 असं क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण. सत्तार यांचं रनआउट केलेलं आहे आणि एक आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. गेल्या आतापर्यंतच्या मॅच मध्ये सगळ्यात जास्त रन बॉलर नवीन फलंदाज स्मिथ पाले. बघूया या सामन्यामध्ये आपल्या षटकामधून काय कामगिरी करतायत. लोअर चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु काही एक संपर्क नाही आणि धावाचा चेंडू बॉल पाहिला नाही. दुसरा चेंडू आणि डॉट बॉल. बॅट्समन रेडी नव्हते. डेड बॉल चुकीची दुरुस्ती. लोअर चेंडू सुंदर असा ड्राईव्ह केलेला. नॉन स्ट्रायकर रेडी नव्हते परंतु एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालेलं आहे गोसावी यांना. ऑन स्ट्राइक बॅट्समन सतीश. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. नो चेंडू सुंदर ड्राईव्ह आणि एक धाव घेण्यामध्ये यश. नो +1 2 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ 12. पुन्हा एकदा स्मिथ पाले. ऑन स्ट्राइक बॅट्समन संतोष गोसावी.
उत्कृष्ट असा बॅटिंगचा नजारा आपल्याला बघायला मिळतो यांच्याकडून. फुल टॉस चेंडू तो लावलेला आणि एक धाव. आपला जेवढा काही एक्सपिरियन्स आहे सगळे होत आहेत आपल्या संघासाठी. 3 चेंडू 13 धावा. हारलो. सुंदर असा चेंडू टोलावलेला होता गोसावी यांनी, परंतु त्यांना एक एकाच धाव धावेवरती छोटी समाधान अशी धाव मानावं घेतली लागेल. ती म्हणजे गोसावी आणि सतीश यांनी. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 14. बॅकफुटवरती येऊन तो लावलेला टॅप मारून एक धाव. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु काही एक तीन षटकात 19 धावा. 3 षटकात सुंदर बॅटिंगचा 19. नजारा आपल्याला बघायला भेटतोय. आतापर्यंतच्या मॅचेस मधला सगळ्यात हायेस्ट स्कोअर केलेला आहे. स्वतःच्या मॅचेसचा हायेस्ट स्कोअर 19 धावा. 19 धावा. चांगलं असं कमबॅक केलेलं आहे स्वान स्पार्टन्स यांनी. तो लावलेला चेंडू आणि रनआउटचा प्रयत्न होता, परंतु कोऑर्डिनेशन आणि मिसअंडरस्टँडिंग मुळे एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे संतोष आणि सतीश यांना. षटक टाकतो तुषार चिखले. स्लोअर चेंडू टोलावलेला आणि एक धाव घोषित. चांगलं असं कमबॅक स्वान स्पार्टन्स या संघाचं. पुन्हा टोलावलेला आणि 4 धावा. 4 धावा. 4 धावा. सतीश सुंदर अशी फलंदाजी करतात. चांगलाच कमबॅक केलेला आहे. 2 25 आणि एक धाव घोषित. चांगलं चांगलं चांगलं. यश चेंडू 28 धावा. फ्लोवर चेंडू कन्फ्युजन. शेवटचा चेंडू बॉल या इनिंग मधला. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळालं नाही. रनआउट. रनआउट झालेले आहेत. 4 षटकात किती गडी बाद. हा डॉट. विकेट आहे. विकेट आहे. हिड विकेट. गडी बाद झालेला आहे. सतीश पवार गडी बाद झालेला आहे. हिड विकेट. चांगलं
चला चला 2 षटक अखेर 11 धावा. नील आपली चांगली कामगिरी करताना वेदांत पाटील एकही धावा करण्यात यश आले. हा बरं 12 चेंडूत 18 धावांची गरज. 12 चेंडूत 18 धावांची गरज जिंकण्यासाठी सामना स्वान बुल्सला. बघू काय करतायत स्वान बुल्स. नील यांनी खूप उत्कृष्ट असं षटक टाकून फक्त षटकात एकच धाव दिली होती. चला तुषार साईकला तुषार बघू काय करताय संघासाठी. दुशान न्यू बॅट्समन तुषार. तुषार सामना करतील संकेत याचा. तिसरे षटक घेऊन आलेले आहेत तुषार. Inning between the wicket, Vedant Patil. चेता 11 चेंडूत 17 धावांची गरज. उत्कृष्ट असा एक धाव वेदांत पाटील. आणि सी आर्यन 2 चेंडू 13 धावा. वेदांत पाटील हे बाद झाले आहेत. संकेत याचा उत्कृष्ट गोलंदाज समोर वेदांत